नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज मी एकदम इन्स्टंट फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवू शकतो असा सेट डोसा बनवलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, एकदम स्पॉन्जी असं झालेला आहे आणि किती मऊसूत झालेला आहे तुम्ही पाहू शकता. विशेष म्हणजे मी हा डोसा घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनवलेला आहे. तसेच तुम्हाला इथे दिसतच असेल की हिरवी आणि एक लाल चटणी सुद्धा मी इथे बनवलेली आहे. त्याची सुद्धा रेसिपी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण या डोशासोबत खाण्यासाठीची एकदम मजेदार चमचमीत अशी चटणी तयार करूयात. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तो सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा किस सुद्धा घेऊ शकता. तर आता जेवढा आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तेवढंच आपल्याला दही घ्यायचं आहे. अर्धी वाटी दही घेत आहे मी. दही घालून झाल्यानंतर इथे थोडंसं आलं मी घेतलेलं आहे ते घालूयात. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूयात. तसेच इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत ते घालूयात. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. अर्धा चमचा जिरे घालूयात. पाव चमचा कढीपत्त्याची पावडर घेतलेली आहे ती घालूयात. आता सर्वात आधी पाणी न घालता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. जर आपल्याला गरज वाटली तरच आपण यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घेऊयात. हे पहा, आपली पेस्ट बनवून झालेली आहे. आता इथे मी थोडी भाजकी डाळ घेतलेली आहे ती मी घालत आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊयात. तर इथे आपली छानपैकी एकदम चविष्ट अशी डोशासाठी लागणारी हिरवी चटणी तयार आहे. आता आपण डोशासाठी लागणारी दुसरी चटणी करूयात. त्यासाठी इथे मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत. आता इथे मी एक मिरची चिरून घालत आहे. तसेच थोडीशी कोथिंबीर चिरून घालूयात. आता इथे थोडी भाजकी डाळ घेतलेली आहे ती घालूयात. आता या चटणीसाठी आपल्याला थोडंसं दही लागणार आहे. थोडंसं दही घालूयात. आता इथे मी एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे ते घालूयात. आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. पाव चमचा कढीपत्त्याची पावडर घेतलेली आहे ती घालूयात आणि अर्धा चमचा जिरे घालूयात. आता सर्वात आधी आपण पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेऊयात. जर पाण्याची आपल्याला गरज वाटली तर थोडं पाणी घालून याची आपण एकदम बारीक पेस्ट बनवूयात. आपली एकदम चटपटीत अशी डोशासाठी लागणारी लाल चटणी तयार आहे. आता आपण या दोन्ही चटण्यांसाठी लागणारा तडका बनवूयात. त्यासाठी तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये सर्वात आधी आपण एक चमचा मोहरी घालूयात. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूयात. तसेच थोडीशी मी उडदाची डाळ घेतलेली आहे ती घालूयात आणि थोडीशी कढीपत्ता पावडर घेतलेली आहे ती घालूयात आणि हे सर्व मिश्रण आपण परतून घेऊयात. आता आपण हे थोडा तडका प्रत्येक चटणीमध्ये घालूयात. मिक्स करून झाल्यानंतर इथे आपली डोशासाठी लागणाऱ्या दोन्ही चटण्या तयार आहेत. तुम्ही जेव्हा इडली डोसा कराल त्यावेळी या दोन चटण्यांची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण डोशासाठी लागणारं बॅटर बनवूयात. त्यासाठी सर्वात आधी इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. आता या पोह्यांमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पोहे धुवून घ्यायचे आहेत. धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी वेगळं करायचं आहे. पोहे आता धुवून झालेले आहेत. यामध्ये आता मी एक वाटी बारीक रवा घालत आहे. सोबतच इथे अजून एक वाटी बारीक रवा घालत आहे. आता यामध्ये मी एक वाटी दही घालत आहे. आता आपण यामध्ये किंचित पाणी घालूयात आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊयात. आणखीन पाणी घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे घट्ट बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण यावरती झाकण घालूयात. 10 मिनिटे हे बॅटर रेस्ट होऊन देऊयात. आता 10 मिनिटे झालेली आहेत. आपण बॅटर चेक करूयात. तुम्ही इथे पाहू शकता भरपूर घट्ट झालेलं आहे.
आता मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण हे संपूर्ण बॅटर घालूयात आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घेऊयात। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण बॅटर काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात आणि झाकण लावून मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट तयार झालेली आहे। एकदम अशी फाईन पेस्ट बनलेली आहे। आता आपण हे बॅटर पुन्हा पातेल्यामध्ये काढून घेऊयात। आता आपण या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालूयात। मीठ घालून झाल्यानंतर आपण हे मीठ बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता हे बॅटर भरपूर घट्ट आहे, म्हणून यामध्ये आपण थोडं पाणी घालून मिक्स करून हे थोडंसं पातळ करून घेणार आहोत। आता मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता लगेचच मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। आता आपण पॅन गरम होऊन देऊयात। तोपर्यंत आपण जे बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये इनो घालूयात। संपूर्ण इनोचं पॅकेट मी घालत आहे। तुमच्याजवळ इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा थोडासा सोडा घातला तरी चालेल। इनो घातल्यानंतर वरून थोडंसं आपण पाणी घालूयात। पाणी घालून झाल्यानंतर हे इनो बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालेला आहे। तसेच आता इथे तवा सुद्धा गरम झालेला आहे। आता गॅस आपण लो फ्लेमवरती करूयात आणि इथे 1 कप बॅटर घेतलेला आहे, ते आता एकाच जागी अशा प्रकारे तव्यावरती सोडायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता हळूहळू या डोश्यावरती बबल्स बनायला सुरुवात झालेली आहे। हा डोसा हलवायची अजिबात गरज नाही। पॅन एकदा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मग थोडंसं बॅटर पॅनवरती घालायचं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं ओलसरपणा इथे आहे। आता हा ओलसरपणा निघून गेल्यानंतर इथे मी थोडंसं लोणी घेतलेलं आहे, ते आता थोडंसं आपण यावरती घालूयात। हे लोणी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, या जागी तुम्ही बटर घातलं तरी चालेल। आता हलक्या हाताने हे लोणी आपण पसरवून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता डोसा पॅनला चिकटलेला नाही। आपण पॅनवरती अजिबात तेल सुद्धा घातलेलं नाही। आता हलक्या हाताने सर्व बाजूंनी अशा प्रकारे हा डोसा मोकळा करायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असा गोल्डन कलर खालच्या बाजूने यायला सुरुवात झालेली आहे। आता 2 मिनिटांनंतर आपला हा डोसा तयार आहे आणि खालून तुम्ही पाहू शकता सुंदर कलर सुद्धा आलेला आहे। आता आपण हा डोसा एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता अशाच पद्धतीने मी इतर डोसे बनवून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आपल्या 2 चटण्या सुद्धा तयार आहेत। तसेच आपला सेट डोसा सुद्धा तयार आहे। तुम्ही इथे पाहू शकता खालून किती छान कलर आलेला आहे गोल्डन, आणि तुम्हाला इथे दाखवतो किती एकदम सॉफ्ट असा हा डोसा तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा, आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।